गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी विनायक ज्ञान पर ज्ञान प्रकाश श्री रंगनाथ गुरुनाथ आता ते बोर्ड केलं तू जमाने ताक शहराचे नसते आता न सांग सरकावून तिथं देणार होता आता काय जो सुखनित्य प्रकाश विभो नाम रूपात मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश ज्या कृपालू सर्वज्ञ प्रिय धारत मुनिधान ताकू होत उपाधी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु मेवरी सा नसे भुजग जगजील हे सोहम आप्या बोध चाही जागृत कृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। त्या सूर्यकाळचे एक धोरण नाटक लेख मग तेच तिला वाटतं सकाळी आपण टाकायचं आमच्या तीन बाया माणसाला परमार्थ या संप्रदाय उभे येतात कीर्तन सुद्धा नाही करत बायाने आमचे गुरुजी नाही राहतात हे मोकळं राहिलं म्हणले कीर्तन करणारे अगदी ते असल्याचे तोंडावर म्हणायचे परमार्थ करा सगळ्या कोणत्या मर्यादा मीराबाईने हे बोहेरेच बघून तसं बोलत राहिले अरे कुठं कुणाचं कुणी आपण पती जन्म कसं आहे जन्माबाईने सोडवलं द्यायचं हां तुला द्यायचं का हो आपलं चला म्हणजे काल आमच्या ताईला मध्ये प्रकाश वाढते चांगलं केलं ताई कुटुंबी लोक येते समाधान करून येते विद्वान लोक काशी मधीर महाराज पण मी ऐकत सहन केलं असं चांगलं वाटलं चला आज मत बदललंय ना आज विषय बदललाय पुराणाचं झालंय आता कोणच तर्कदृष्टी का पिता से मिला हा हा बरोबर हा चौपाई वचन विरुद्ध सुने जब राजा यह संशय उपजो तिहि ताजा इनमें कौन सत्य बुध भाकत युक्ति प्रमाण सकल सम आखत। ठीक आहे मग वाचतो आपण वचन विरुद्ध सुने जब राजा यह संशय उपजो तिहि ताजा। आता ज्यावेळेस राजाला त्याला विरोध वाक्य केल्यावर त्याच्यात आता हा तर्कदृष्टी युक्तीनं समान आहे आजकाल युक्ती इनमें कौन सत्य बुध भाकत आता या आजकाल उद्याच्या कोणतं खरं आणि कोणतं खोटं आहे युक्ती प्रमाण सकल सम आकथ आणि आजकाल जर पाहिलं तर सगळं एकच आहे संबंध सगळं एकच आहे का सोडून अलंकार वेगळे आहे का अखंडाचे साखर गोडी वेगळी आहे का सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळा आहे का तसं हे जग नाही सगळं तोच आहे पण सगळा तो आहे तो थोडा विचारवंताला प्रश्न असा निर्माण होतो
दुःखाची काय वाट आहे? मग सगळ्यात वाईट तर दुःख सिद्ध कुठे? आणि परमार्थ करावा लागला. कशामुळे करावा लागला? दुःखामुळे. प्रपंचिक जरी परमार्थ प्रपंच करतो तरी सुख प्राप्ती करतात, आणि परमार्थ जरी परमार्थ करतात तर सुख प्राप्ती करतात. मग आता जर सगळ्यात परमार्थ आहे तर हे आरे वेड्या केव्हाचा हा विषय? प्राप्त झाल्यावर तर बोलायचं. हे प्राप्तीच्या पूर्वी योग्यतेनुसार साधनाचा उपयोग आहे. आता तर्क दिसतं उद्धार झालं, मग त्याला दुसरं काय दिसेल? उद्धार व्हायच्या आधी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जरी झालं तरी युक्तीने जर पाहिलं तर सगळं परमात्माचं आहे, सगळं ब्रह्मच आहे. संशय शोक दुःखित युजिय में, संशय शोक दुःखित युजिय में जिय में, को उपास्य यह लक्षण हिय में. हो, आता शोक दुःख हे कुठे सांगितलं आणि कुठे नाही? जोपर्यंत उपासना असो किंवा ज्ञान असो हे जर नाही तोपर्यंत दुःख आहे. दुःख जोपर्यंत जीव जसे तोपर्यंत दुःख आहे, आणि दुःख आहे तोपर्यंत परमार्थ अंधार आहे. दुःख आहे तोपर्यंत हो. म्हणून मोठा रेस ही दिलाय माऊलीनं. शहरा म्हणा, तुमच्या भाषात फुली म्हणा, आमच्या भाषेत फुली म्हणायचं शाळेत, आणि आता तुमच्या भाषेत रेस म्हणते. काय म्हणतो? दुःख मगच मी अभंग गायला, तरी वैष्णव न हुशारी रे. भजन करते गायकच होते पण वैष्णव न होते. पुराण सांगत होते पुराण कोणी वैष्णव न होते. हे सगळे वैष्णव होणार नाही. वैष्णव तोच होतो जो वैष्णवाचा अनुभवी झाला तो वैष्णव. आणि वैष्णव या शब्दाचा अर्थ जीवनमुक्त, वैष्णव या शब्दाचा अर्थ खरा भक्त. म्हणून तुकोबाराचे काम याच्याच भूमिकेत असावी. करिता कवितो नव्हती ते संत, वाचत पुराण नव्हती ते संत, संतांचे प्राप्त नव्हते संत. करिता कवित्व नव्हते संत, धरिता भोपळा नव्हती ते संत, पांघरता वाकळा नव्हती ते संत. मग एकच रे. तुका म्हणे नाही मिरशिरा देह तो अवघे संसारिक. जोपर्यंत देह बुद्धी नाहीशी झाली नाही, जोपर्यंत देहाचा निराश नाही झाला, देहाचा निराश म्हणजे देह मिथ्या आहे, जे स्वप्नासारखं आहे असा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत संसारिक. मग काचं कीर्तन करा, भजन करा, चिंध्या गुंडाळा. चिंध्या गुंडाळा म्हणजे त्याग बुद्धी झाली तरी पण संसारिक आहे. एकच सांगतो, देह बुद्धी गेली नाही तोपर्यंत परमात्मा नसतो. तुका म्हणे नाही निर्शिला देह तो अवघे संसारिक. हे सगळं करते पण चुकल्यावर तसं हे मग आपण त्याचा आढावा काढल्याचा. ते शास्त्रज्ञ जाऊन चुकले, नास्तिक कचर व्हायला गेले, वाम मार्गातले जे छो करणारे अनेक काही करणारे ते तर व्हायला गेले. किती जागळ आहे ते लोक वामन मार्गाचे. ते एक सांग दिशा याला कळण्याकरता हे वाम मार्गाची श्रीमंती जी आहे व्यवहारांकडून त्यांचे साधनं लय अपवित्र आहेत. पण त्यातलं एक दिशा हे याच्यात आलेला विषय वेदामध्ये विषय आहे. आणखी ज्ञानेश्वरीमध्ये दैवास्त्र संपत्तीचा विषयामध्ये आला. आसुरी संपत्ती ही जी चेटे पाडगे तोडगे त्याच्यातले मंत्र हे तुमचं नाही का घोगरे का चिंचोलीचं ते आसुरी संपत्ती येते.
असेल संपत्ती येते. तुम्हाला कळतं काय? तर त्याचं एक वर्म सांगतो. आणि ह्याच्याविषयी पुन्हा भाव तर रामायणामध्ये केला पुन्हा तो विषय असा एक दिशा दाखवतो. विटाच्या बाईचं रक्ताचं बोळ तेवढं धंदे करावं लागतं, इतकी घाण आहे ते. आणि आता असोरी संपत्तीच्या याने जे लोक व्यवहार जमतो ते शिकत नाही, तर वंश बुडतो, वंश वेळ नाहीचा होतो ते. म्हणून हे सगळ्या शास्त्राचा सगळे डावा उजवा त्याचा संबंध जाऊन गेले, सगळे झाले. नंतर तो मृत्यू झाला, वडिलाला भेटला, वडिलाच्या विरुद्ध जे काही वाक्य होते त्याच्या संबंध सांगितलं. आजकालीनं युक्तीनं सगळं एकच आहे असं सांगून गेले. आता काय विषय चालला आता तो संशय शोक दुखित युजिय में को उपास्य यह लख्यो नहीं में चिंता हृदय हुई जेह जाकू निज संदेह सुनाहु काकू शास्त्र निपुण पंडित जग जेते सुने विरुद्ध बकत तेते यू चिंतत बहुकाल भयो जब तर्क दृष्टि तिहि आय मिलो तब मिले परस्पर ते उभे पुत्र पिता जही रीती करी प्रणाम आशीष दुहू आसन लहे सप्रीती. आता ही सुख दुःख त्याचे परमार्थ त्याचे ही सगळं अटकणी कळलं. जर नाही कळलं तर मग काही जरी केलं दुःख टळत नाही. जर स्वरूपाचं ज्ञान झालं, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं जर निश्चित कळलं तर दुःख नाही होतं. आणि हे जर नाही कळलं मग देवाला बोलता येईल, समाधी लावता येईल, विद्वान होता येईल, है का नाही, रिद्धिसिद्धी प्राप्त करता येतील, पण दुःख नाही होत नाही. हे सगळं काही करते पण दुःख नाही होत नाही. कारण दुःखाचं बीज आहे तो पण दुःख नाही होत नाही. त्याच्यावर तुम्ही बाकीचे सत्वगुणाचे काही करू शकाल पण नाही झालं ते. आता याच्यावर एक उदाहरण आम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आम्हाला आठवत ते सांगतो. नामदेव सारखा भक्त नाही आहे का नाही, पण कच्च पडावं लागलं. चांगदेव महाराज सारखा योग्य नाही, कच्च पडावं लागलं. हारली चांगल्याची होती. रामेश्वर शास्त्री सारखा विद्वान नाही, पण पायावर डोकं ठेवावं लागलं. शांती ही झेंड आहे. तुम्ही मेले येऊन द्यायचे का कथा रे? हो, रामेश्वर शास्त्री खरे कुठे ब्राह्मण नव्हते, आणखी मंडन मिश्रा. इतका तो कर्मामध्ये ही पण आसुरी कर्म, आसुरी कर्मामध्ये परमार्थ, आसुरी कर्मामध्ये परमार्थ वाटतो. आता हे तुमच्या ह्याला चिंचोली कोण आहे तो कल्या कोणत्या त्याला वाईट म्हणते का? शास्त्र निवड गाडा म्हणतो, कळतं का? तुमचा तो पिंपळगावचा किती लोक जाते, पण साधं काय करते तर जीवनमुक्त आहे का तिथं, भक्त आहे का तिथं? आणि त्यांनी जे असे साधना केलेलं असेल त्या लोकांनी आघोर साधना, त्याचा 7वा अध्याय वाचायचं, तरंग वाचायची कळे. निवड हे नागवेणी पाणी भरावं लागतं, नागवेणी मसंगाचा जप करावा लागतो, नागवेणी महादेवाच्या पिंडीवर उभं राहून जप करावं. हे सगळं असुरी. आपण ती दिसते असं याला एकच होतं. रामने संपत्ती असेल तीच ही जात. मग विषय काय म्हणाल काय वाटत? म्हणून ही सगळी जात टाकून गेलं. ज्याला स्वतःचं हे दुःखाचं कारण कळलं. दुःखाचं कारण काय रे? आज्ञा स्वरूपाचा. हो, मग जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत देव बोलून दुःख नाही होत नाही. हो, समाधी लावूनही दुःख नाही होत नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त झालं तरी दुःख नाही होत नाही.
काय दुःख जोपर्यंत हे अज्ञान आहे, स्वच्छ अनोळख आहे, तोपर्यंत हे सगळं दुःख राहणार. झालं लई झालं तर त्या दुःख काही काळ त्याला झाकून टाकतात. त्या काही साधनावर दुःखावर झाकून टाकतात त्या साधनामुळे. पण दुःखाचं बीज तसं, जोपर्यंत दुःखाचं बीज आहे जा सोडून, जोपर्यंत झाडाची मुळी पाण्यात आहे तोपर्यंत ती फुटणारच. फाटच तुटल्या जातील, पण पाण्यात मुळी आहे तोपर्यंत ती फुटणारच. तसं जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची अनोळख आहे, तुमच्या स्वरूपाचं अज्ञान आहे, तोपर्यंत काही असं सुशोभित राहील पण दुःख नाही होणार नाही. म्हणून ही 4 लोकांचा विचार गुरुजी सांगायचे. मंडन मिश्र कर्मामध्ये, चांगदेव महाराज योगामध्ये, रामेश्वर शास्त्री पंडितामध्ये, नामदेव भक्तामध्ये. पण हे सगळे दुःख आहेत, ते मुक्त आहेत पण आपल्याकरता. म्हणून तर्कदृष्टीने सगळं कळून वडिलाचे भेटून, वडिला संवाद केला त्याने, वडिलाबरोबर बोलला, उपासना केली, काय काय केलं काय, पण दुःख नाहीच होत नाही. जोपर्यंत स्वतःची स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत दुःख नाहीच होत नाही, असं त्यांनी सांगितलं. तर्कदृष्टिका पिता प्रति उपदेश. तर्कदृष्टिका पिता प्रति उपदेश. हो वाच. कारण रूप की उपास्यता और कार्य रूप की निकृष्टता. हो हो. निज पितू चिंता सहित लखी, सूत बोल्यो यह बात. आता तर्कदृष्टी म्हणतो, पिता म्हणजे तो कोणता त्याचं नाव आहे, शुभ संतती. तर ते सुख संतती हे राजा त्याला सांगतात तुम्ही दुःख आहे. को चिंता चित रावरे, मुख प्रसन्न नाही तात. जोपर्यंत चित्त दुःख आहे तोपर्यंत त्याच्या चित्तावर प्रसन्नता राहते, मुखावर. चौपाई. शुभ संतती सूतकी सुनी बाणी. आता त्या शुभ संततीनं त्या मुलाची वाक्य ऐकले, गोष्ट ऐकली, तीही भाकी निज सकल कहाणी. आणि त्याने सगळ्या विषय सांगितला. चित चिंता को हेतू सुनायो. चित्ताची चिंतेला कारण काय हे सांगितलं. चित्ताच्या चिंतेला कारण काय? चित्त काय म्हणलं? अज्ञान. बाजूला चित्त जोपर्यंत चिंता करतो तोपर्यंत अज्ञान आहे. आता याचा किती विचार केला, अज्ञान एवढं सांगायचं. जोपर्यंत मुळी पाण्यात आहे तोपर्यंत झाड हिरवगार दिसेल, फुलं दिसतील, पण पाण्यात मुळे तोपर्यंत दुःख आहे. तसं जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची अनोळख आहे, तुमचं स्वरूप जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही सार्वभौम राजा होता, तोपर्यंत तुम्ही रिद्धिसिद्धी मिळता, तोपर्यंत तुम्ही विद्वान होता, तोपर्यंत वैकुंठाला जातात, पण दुःख नाही होणार नाही. कुठच्याही जरी गेलात जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःख नाही होत नाही. जन्म मरण चुकत नाही. चला. को उपास्य यह तत्व न पायो. म्हणून कोणी याचे उपासना ज्यांनी नाही केले तोपर्यंत त्यांनी तत्वाला प्राप्त नाही झाला. तर्कदृष्टी सुनी पितू के बेना, बोले शुभ संतती सुख देना. म्हणून तर्कदृष्टीनं सांगितलं त्याला, आणि त्याच्यामुळे तो बाप म्हणजे संतती राजा सुखी झाला. मुलांना सांगितलं असं मुलं होत असेच. कारण रूप उपास्य पिछानहू, ताके नाम अनंत ही जानहू. आता कारणाची उपासना करायची म्हणजे कारण म्हणजे ब्रह्म, त्याची उपासना म्हणजे त्याचं ज्ञान, त्याची धारणा. हे जर झालं तर काय? ताके नाम अनंत ही जानहू. आणि ज्याला निर्गुण प्राप्त झालं त्याला त्या उपास्य ज्याला जो त्याचं नाव अनंत आहे. कारज रूप तुच्छ लखिते जिये, यह सिद्धांत वेद को भजिये. आणि कारण जे अज्ञान
त्याचा त्याग करा हे असं वेदामध्ये सांगितलं. काय कारज रूप कारण होय तेच कारण की तेच चुकलं. कारण पुढच्या वाक्यावर कारण सिद्ध होतं. रचे व्यास इतिहास पुराणा तिनमे यही मतो नहीं नाना. आता पुराण रचले इतिहास रचला त्याच्यामध्ये हे नाही, त्याच्यामध्ये सगळं अनात्मा आहे. मनमे म्हणून तर वाया कसा चालली मार्ग की ज्याच्यामध्ये तत्वज्ञान नाही, ज्याच्यामध्ये तुमच्या स्वरूपाचे विचार नाही, ते सगळं अज्ञान कार्य आहे. मनमे मर्म न लखत जू पंडित. जोपर्यंत मनामध्ये वर्म कळत नाही, जाणल्या जात नाही परमार्थाचं वर्म, करत परस्पर मत ते खंडित. जोपर्यंत वर्म कळलं नाही तोपर्यंत परस्परामध्ये खंडन म्हणून चालू आहे. आता हे आपल्या घरातलं नाही, जे शास्त्री पंडित मांत्रिक हे जे सगळं आहे, जोपर्यंत हे वर्म जाणलं नाही तोपर्यंत एकमेकांचं खंडन करतात. नीलकंठ पंडित बुधनिको कियो ग्रंथ भारत को टिको. आणि जे नीलकंठ परमात्मा त्या असे त्याचे भक्त त्याने ग्रंथ केला. तीन यह प्रथम ही लिखो प्रसंगा. त्या पहिलाच प्रसंग असा आहे, त्यात श्रुती सिद्धांत कह्यो जो चंगा. श्रुतीने जी काही सिद्धांत सांगितलं, श्रुतीनं म्हणजे वेदन जे सिद्धांत सांगितले ते. पुराणोक्त स्तुति और निंदा के करने में व्यास का अभिप्राय. आता त्याच्यानंतर खाली आले वेदाने केवळ सिद्धांत सांगितला. वेद म्हणजे भगवंताची वाणी कळण्याकरता, आणि गुरुंनी आम्हाला वेदाचा विचार सांगितला आणि त्याच्यावर वेद पुरुष ग्रंथ बांधलेला एवढा मोठा. तर त्या वेदामध्ये सांगितलं वेदाचा सिद्धांत असं सर्व खंडित ब्रह्म, सगळं ब्रह्मस्वरूपच आहे, दुसरी वस्तू नाही असं वेदामध्ये सांगितलं. पण आता ही कळत नाही म्हणून पुन्हा पुराण केलं. आता वेदाला का कळणार आहे? सकाळी उठून ज्याला जनावर शेण काढायचं आणि त्याला वेदच का करायचं? पण आमच्या ज्ञानराज तुकोबारांनी सकाळी उठून जनावर शेण काढणाऱ्याला मुक्त केलं, हे महत्वाचं. काय सांगू तुम्हाला? आता पहाटे उठून जनावर शेण काढणाऱ्याला काय कळ? अभंग कोणता आहे, श्रुती काय म्हणते, ही काय म्हणते नाही. पण अशी आमच्या एक सांगतो 11 काय हे एक तांबरी होती, म्हणजे किती आडे ह्याच्या रोष आहे सांगायचा. दादाच्या काळात तिचं नाव भागू आणि तांबरीन होते. गडे तो कळेल न कळेल, झेपल न झेपल, विश्वास राहील न राहील, तो काय आम्हाला त्याची गरज नाही. काय का व्यवस्थित काम भागलं. पण गंमत कशी आहे ही कळण्याकरता सांगू लागलं. त्याने त्या भागूबाईनं एक टरबूज आणला आणि दादा केली. दादा म्हणले टरबूज खायला. आले दादा, टरबूज फोडलं, त्याचे काय भाग केले छोटे छोटे आणि हे टरबूज खाल्लं. आणि पुन्हा दादा म्हणजे का काय केलं? म्हणले दादा चांबरणी तुम्ही खाल्ले का नाही? अरे दादा सगळं आली होती. पण दररोज खाल्ले का? प्रसंग प्राप्त किती सावधगिरी असले तर सिद्धांत चुकले का? ही परमार्थाचं वर्म. आणि हे अधिकार झाल्याशिवाय सगळा विषय तो झाल्याशिवाय ही लाभ. वाटचाल करा पुढे कारण सगळा विषय तोच त्याचा, इंद्रियाचा मनाचा ते. परंतु स्थिती झाल्यानंतर अडचण नाही. जो पण स्थिती नाही, जो पण अनुभव नाही, तो पण साधना करावी. साधनामध्ये आल्या अडचण येत असते
पण त्या साधना त्या शक्तीकडे जाणे असेल नाही. कोणते आणि जन्म नाही म्हणलं कोणत्या जन्म मरण नाही तो पण सगळे अडचण आहेत. पण जन्म मरण आम्हाला नाही म्हणलं कोणत्या अडचण नाही. जन्म मरण नाही म्हणजे अडचण कोणती. जन्म मरण आहे तर अडचण कमी आहे काय. मग आता जन्म मरण कर्मजन्य का अज्ञानजन्य कसं. जन्म आणि मरण अज्ञानाचं कार्य आहे का कर्माचं कार्य आहे. अज्ञानाचं कार्य आहे का नाही. मग अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय जन्म मरण चुकल का. त्याच्या खाली येऊ आपण. वासना तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. वासना नाही झाली की जन्म मरण चुकतं. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत दुःख टळतच नाही. आणि वासना नाहीची झाली की जन्म मरण सिद्धच नाही. चला हरिपाठाकडे. जन्म घेणं लागेल आणि हरिमुखी गाता राहिलं का काही. हरिमुखी म्हणजे मी ब्रह्म आहे असं कळल्यावर चिंतनाचा रोग नाही सगळं. जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत हे सगळं तुमच्या पाठीमागे राहणार. सांगा गुरूंच्या भाषा. गुरूंच्या भाषा सांगा. जोपर्यंत तुम्ही जेवण करता तोपर्यंत पोटात गोड आहे. आणि जेवण नाही केलं तुम्ही काही घास पवित्र होते. आता इतकं उघड सांगून मी मग आता गोऱ्याकाला मुक्त होईल का नाही. शेतकरी मुक्त झाला का नाही. म्हणून सांगायचा विषय की जोपर्यंत चिंतनाचा रोग आहे तोपर्यंत स्वरूपाची ओळख नाही. अज्ञान आहे. अज्ञान नाही तो आता त्याच्यामध्ये वेदात काही विषय झाला. पण पुराण जे आहेत त्यांना हे वर्णन कळल्यामुळे एकमेकाचं खंडन करतात. आणि याच्या खालीच जर यायचं याच्या खालीच जर आलं महाराजांचे भांडणं होतात. दोघांनी कीर्तन करतात. दोघं ज्ञान सांगतात पण दोघं भांडतात. ज्ञान काय ज्ञान म्हणजे पुराणामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठ भाव. वैष्णव भक्तांनी शिवाचे कमी करावा. शिवाच्या भक्त विष्णूचं कमी करावा. म्हणजे सिद्धांत कळल्यामुळे म्हणून पुराणामध्ये एकमेकाचं खंडन मानण्याचे विषय चालू आहे. टीका. यद्यपि सकल पुराण का करता एक व्यास है ताने स्कंद पुराण में शिव को स्वतंत्रता दिख ईश्वर धर्म कहे और अन्य देवन को शिव कृपा ते सारी विभूति की प्राप्ति कही. आता स्कंद पुराण आहे त्याच्यामध्ये शिवाला अधिष्ठान सांगितलं. शिव मुख्य सांगितलं आणि बाकीचे सगळे त्याचे उपासक आहेत तर त्याचे अंश आहेत असं सांगितलं. याते जीव धर्म कहे म्हणून शिव धर्म सांगितलं. जीव धर्म हा बाकी त्याला जीव धर्म आहे. एक अधिष्ठान शिव ब्रह्म आहे आणि बाकीचे विष्णू गणपती सूर्य ही सगळे जीव धर्म आहे असं त्या पुराणामध्ये सांगितलं. स्कंद पुराणामध्ये. तैसे विष्णु पुराण पद्म पुराण में विष्णु को ईश्वरता कही. तैसे किसी को पुराण में किसी को उप पुराण में विष्णु शिवते भिन्न जो गणेश आदि थे तिनको ईश्वरता कही. इस रीति से व्यास वाक्यन में विरोध प्रतीत होवे है. म्हणजे विष्णू पुराण पद्म पुराण त्याच्यामध्ये विष्णूला मोठं अधिष्ठान ठरवलं. बाकीचे जीव जसे ठरवलं. त्याचा विचार कशाच आहे. आता शेवटचं वाक्य विष्णू पुराण शेवटचं वाक्य. इस रीति से बरं वाक्य विष्णु पुराण पासून. विष्णु पुराण पद्म पुराण में विष्णु पुराण ईश्वरता कही. विष्णु पुराण कोणतं आहे. पद्म पुराण. त्या विष्णूचं वर्णन पद्म पुराण केलं. त्या विष्णूला ईश्वर मानले जातं आणि नंतर बाकीचे जे देव होतात त्यांना त्याचे काय मानले जातं. अंश मानले जाते. त्याचे बाकी कार्य मानले जाते. तैसे किसी को पुराण में किसी को उप पुराण में विष्णु शिवते भिन्न जो गणेश आदि थे तिनको ईश्वरता कही. आणि विष्णू आणि शिव शाना काही पुराणामध्ये उपपुराणामध्ये
त्या दोघांना ईश्वर समजले आणि बाकीचे त्याची शाखा बनले. इस रीति से व्यास वाक्य में विरोध प्रतीत होवे है. अशा रीतीनं विष्णूने जे पुराण लिहिले त्यांची जी पुराण वाक्य आहे त्याच्यावर परस्पराचा विरोध दाखवला. ताका यह समाधान करे है सारे ही ईश्वर है. जा प्रकरण में अन्य देव की निंदा है ताकि निंदा करी के जिसकी उपासना त्याग में व्यास का अभिप्राय नहीं, किंतु वैष्णव पुराण में शिवादिकन की निंदा और विष्णु की स्तुति करी के विष्णु की उपासना में प्रवृत्ति की हेतु है. काय गोड आहे हे कळत नाही. विरोध परस्पर दाखवला पण ते विरोध नाही. ते कसं विष्णूच्या भक्ताला विष्णूचं श्रेष्ठत्व गायलं उपास होईल का नाही व्यवस्थित. म्हणून तर माऊलीनं किंवा हो सांग एक तर तू नाव हरीचे करू ना याच्यावर उदाहरण सांग का. ज्यावेळेस द्रुपदीचं वस्त्रहरण दुःशासन करू लागला सभेमध्ये म्हणजे रुग्ण फेडू लागला त्यावेळेस भगवंतांनी तिथे इज्जत जाऊ दिली नाही. वस्त्राची रांगच वावली पण फजिती झाली शहरात नाही. आबरू सांभाळली इज्जत सांभाळली भगवंत कृष्णाने. कारण किती कपडे जर सोडले तर कपडे आहेत म्हणजे इज्जत सांभाळली पण फजिती झाली. तर त्या फजितीच्या वेळेस आपल्या करता द्रुपदीनं भगवंताचा भावात केला पण वेगळ्यापणाने. वैकुंठीचा जाव क्षीराब्दीतला जाव आणखीन कैलासात म्हणजे सगळीकडे जिथं असते तिथं शेवट असे कंटाळली काय पण अक्का ते म्हणलं की जिथं आहे तिथं धाव. जिथं आहे ते धावले प्रगट झाले कृष्ण. म्हणजे कृष्णा किती वेळ झालं मग म्हणजे तो माझी फजिती केलीस का. तू कुठून हाका मारल्या मला तितकं पार्क घ्यावं लागलं का नाही. वैकुंठ मला विष्णू व्हावं लागलं कैलासात मला शंकर व्हावं लागलं इंद्रस्वात मग इंद्र व्हावं लागलं सत्यलोक ब्रह्म व्हावं लागलं. हाय मला सोड तो फजित माझी काय. मग तू जिथं काय मग काय म्हणते तू जिथं आहे तिथं जा. मग तुझ्या हृदयात होतो मी. मग तुझ्या हृदयात असू ते तेवढंच प्रगट झालं का नाही म्हणून हीच बोंब सगळ्याची. ओवे म्हणतात विशेष सांगतात पण नाही फजिती करतात. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा कामू ते भ्रांतांच काम विषयावर. अरे सगळ्याच्या हृदयाच्या ठिकाणी परमात्मा आहे आणि त्याला विसरून अंबाबाई खंडोबा मसोबा पांडुरंग गणपती सूर्य विष्णू शंकर काय हे सगळं खोबरं. म्हणून ज्यावेळेस एकाचं अधिष्ठान जास्त वाढावं त्याची एकाग्रता वरती व्हावी म्हणून बाकी त्याला कमीपणा सांगितला जातो. असं सगळे सारखंच आहे. याला एक दृष्टांत दिलं गुरुजींनी. काही मंडळ जमाचे एकत्र किंवा दुसरं ते सांगतो. पूर्वी 52 राजे होते भारतात आणि 52 राजे होते. मग त्याच्यात एकत्र आले काही प्रसंगाने. मग हे 52 राजे आपापल्या खुर्चीवर बसले. नीट ऐका. आणि कोणाला तरी एक मुख्य खुर्ची द्यावी लागेल का नाही. आता कोणाला तरी एखाद्या मुख्य खुर्ची दिली म्हणजे बाकीचे राज्य कमी आहेत का. पण त्या ठिकाणी त्याला पदवी दिली आणि त्याला एक आग्रता निष्ठेने त्याची पदवी मिळावी म्हणून. तसं तुम्ही विष्णूचे भक्त तर विष्णूचंच चिंतन करा बाकी त्याला बघूच नका. आणि ह्याच्यापेक्षा ते कनिष्ठ आहे असं जे म्हणलं शास्त्र असंच म्हणलं त्याचं शास्त्र की तुमची वृत्ती तिथे रमणी चौकडे जाऊन त्या दैवताच्या ठिकाणी कायम राहावं म्हणजे मग ती उपासना होते. याच्याकरता बाकीच्या देवताची निंदा केली म्हणजे कमीपणा आहे. पण ती कमी आहेत असं नाही. कमी आहेत असं नाही. जसं दुसरं एक उदाहरण सांगतो गुरुजींनी सांगावं.
आता ही तुम्हाला माहित नाही, हे जुन्या लोकांना 10-5 गायी आहेत. मग एका गायीचं वासरू राहायचे, त्याच गायीकडे जाईल का दुसऱ्या गायीकडे? तसं एकाग्रवरती व्हावे म्हणून हे. बाकीचे जे खरे आहेत, बाकीचे जे चुकीचे नाहीत, पण तुझी वृत्ती प्रत्येक ठिकाणी गुंतवणे. एक देवता आम्हा विष्णुदास एक विद्भाव, आम्ही विष्णुदास आहे, एक विद्भाव आहे. या रूपाने उपासना जास्त झाल्यावर ते भगवंताचं दर्शन होईल, कृतार्थ होईल. म्हणून बाकीच्या देवाला कमीपणा सांगितला जातो, पण ते कमी नाही असं असं आहे. तैसे शिव पुराण में विष्णु आदिकन की निंदा भी जिनकी उपासना के त्याग अर्थ नहीं, किंतु तिनकी निंदा शिव की उपासना में प्रवृत्ति के अर्थ है. शिवाचे भक्ती करणाऱ्याने विष्णूची निंदा नाही, तिकडेवरती जाऊ नये म्हणून हे ते श्रेष्ठ सण त्याला गौण तो दाखवलं, पण ते गौण नाही. ते त्याची निंदा केली म्हणजे वृत्ती एक ठिकाणीच राहावी, पण ते त्या निंदा केली ते कनिष्ठ आहेत काय नाही. कळायला लागला विषय. म्हणून तो आमच्या तुकोबाराने तर सगळ्या देवाचं वर्णन केलं. हे काय होतं, माऊलीने सगळे देवाचं वर्णन केलं, नाथन सगळे देवाचं वर्णन केलं. मग एका देवाचं वर्णन केलं पाहिजे, आणि हे तर लक्ष येत नाही. सगळ्या देवाचं वर्णन केलं कुणाला कळतं? हे जो जीवनमुक्त झाला त्याला सगळं देव दिसतं, त्याच्याकडचं ते. आणि जे साधक आहेत त्यांचे जे उपास आहेत ते एवढीच कर, बाकीकडे येऊ नका. जे भक्त आहेत, जे जीवनमुक्त नाहीत, म्हणजे ज्याला स्वरूप कळलं नाही, असे जे कोणी भक्त त्यांच्याकरता एक तुझं एक प्रतिमा, मग भक्त. भक्तीच्या दृष्टीनं साधकाच्या दृष्टीनं एकच. नाही तर मग माऊली इतके असं न कळणार एक ओळी गायली, कशी ओळी गायली. आता तुम्ही 4थी दिवशी आज महिन्याचा विचार बरं का. ज्ञानी पुरुषाचा विषय वेगळा. ज्ञानी पुरुष सगळ्या ठिकाणी जरी पाहिला तर त्याची समजूत वेगळी असते. आता याला दुसरं उदाहरण सांगतो, म्हणजे आलंच एक. तुम्ही प्रत्येक अलंकार घालता सोन्याचे, काय तुमचे नाव ठेवा, पण अनेक अलंकार सोनं एकच आहे का नाही? आहे का नाही? मग सोन्याकडून जर पाहिलं तर अलंकार नाणं येईल का? पण जर सोनं नाही पाहिलं तर अनेक नाणं तो येईल का नाही? चप्पल वेगळं, बोरमार वेगळी, मंगळसूत्र वेगळं. अरे पण ते सगळं सोनं आहे ना. तसं खंडोबा वेगळा, मसोबा वेगळा, पांडुरंग वेगळा, विष्णू वेगळा, शंकर वेगळा. मूळ चेतन कडनं पण ही वेगळी पण आहे. आणि धैर्य सोडून अवघे आणि पांडुरंग हे कुठे लावतो? जर सगळा देव आहे, अनंत रूप अनंत वेशे जिकडे मानलं त्याचे ते ज्ञानाच्या दृष्टीने. म्हणून ज्ञान झाल्याशिवाय काही वर्म कळत नाही. त्याच्यामुळे थोरांनी पार्थ घेतलं. चांगदेवांनी परिच्छिन्न आनंद भोगला, नामदेवांनी सगुणाचा आनंद भोगला, मंडळ कर्माच्या द्वारे आनंद भोगला, रामेश्वर शास्त्री शब्दाच्या द्वारे आनंद भोगला. पण आनंद ही एक वस्तू आहे, आणि त्या आनंदाचं स्वरूप कळण्याकरता त्या परमात्म्याने रूप धारण केले त्याचं. कोणी विष्णूच्या रूपाने, कोणी शिवाच्या रूपाने, कोणी सूर्याच्या रूपाने, त्याच्या हे. पण हे सगळं एकच देव आहे असा जो पण कळत नाही तोपर्यंत तुम्हाला उपासना करायला सांगितली. उपासनेवर देवाचं ध्यान. मग कोणत्या तरी एकाच देवाचं ध्यान करा, अनेक देवाचं ध्यान करू नका. जर अनेक देवाचे तुम्ही विचार केला, जर स्वरूपाची ओळख नसेल तर स्वरूपाची ओळख नसणाऱ्यांनी एका देवाची दृढ भावनेने सेवा करावी, उपासना करावी. जर नाही केलं तर माऊलीने त्याला लग लावून टाकलं. ऐसा भजन न करे ओगा नसेल नाव भरे, अवघेनी गाव दौरे आले द्यायचे. या वळीमध्ये असं लिहिलं, असं लक्षात आलं ना. अशी वळी आहे
की ती धंदेवाळी बाई सदा पतीवर असते. तसं खंडोबा आला की सट आले देवाचं जे आई आली की ते म्हणजे हे नाना प्रकारेच नको. एकच जोपर्यंत स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत एकच देव. मग ते कोणतं असं आम्ही पांडुरंग जाऊन असं नाही, पण देव एक ठेवा. शंकराच्या असून शंकराची सेवा करावी, विष्णूची निंदा करू नये. विष्णूचा भक्त विष्णूची सेवा करे, शंकराची निंदा करू नये. का त्याचे जर निंदा केली तर बुद्धी साधन कच्च होत आहे, सत्व कमी होतं. आणि कोणाची निंदा न करता आपलं देवाचं ध्यान जर करत राहिलं, उपासनेमध्ये भगवंताची प्राप्ती होती. बाकीचे कल्पना का तिकडे जाऊ नको म्हणून, पण ते कमी आहे का? एकच चैतन्याचे अवतार आहेत ना. पण तुम्हाला दृढ परमार्थाची भूमिका साधण्याकरता तुमचीच उपासना चांगले करा. दुसरे देव कमी आहेत असं म्हणू नका. आणि त्याची जी निंदा केली म्हणजे तिकडे जाऊ नये म्हणून, पण ते निंदे आहेत असंच नाही. साधू संतांच्या विचारासह परमार्थाचं वर्म कळत नाही, हे लक्षातच ठेवायचं. साधू संत म्हणजे जे खरे अनुभवी पुरुष त्यांच्याकडे, आणि ते अनुभवी पुरुषामुळे तुम्हाला परमार्थाचं वर्म कळेल. तुका म्हणे आम्हा कळचे वर्म सत्याचं अनुभव तुकवर आहे. तुझं वर्म आम्हाला कळते, खरं खोटं बडबड आहे. जो एक प्रकरण में अन्य की निंदा त्याग वास्ते होवे तो सर्व की उपासना का त्याग होवेगा. जर त्याचं खंडन म्हणून केलं त्याचा त्यागा केलं तर सर्व त्याग होईल ना. ते फक्त ते लोकांनी त्याची निंदा करते त्या कशासाठी विष्णूच्या वस्तूंनी त्या शिवाय त्याचं सगळे एकूण त्याग शिल्लक राहिलं काय. मग त्यागचा आता असा नाही की तिकडे न जातं आपली उपासना, ते चुकीचं नाही, पण तिकडे जाऊ नये म्हणून दाखवलं. ते एकच देव आपला श्रेष्ठ असावा आणि बाकीचे काही नको म्हणायला. ते चांगलं नको वाईटही नको. जसं एखादं व्यवहार माऊली सांगितलं, आता आलो माऊलीकडे, ज्याच्या त्याच्या याच्याला श्रेष्ठ आहे की नाही. मग दुसऱ्याच्या आईला नाव काय ठेवायची गरज आहे. तुझ्या आई तुला श्रेष्ठ आहे ना, बाकीच्या आईला नाव का ठेवतोस तू. आणि बाकीच्या आईचा विचार करूच नको ना. नाही माझी आई गोरी आहे, गुमटे चांगले देखणे, ती काय काळी करते असतो, पण त्याला श्रेष्ठ आहे ना. ते कशावर तू निंदा करतो. तुझ्या आईकडे तू बघ ना. असायचे ते ज्ञानोबा राहायचा. दुसऱ्या तिसऱ्या अध्यात आला का, दुसऱ्या तिसऱ्या नाही कुठे तर आला तुला हा विषय. परळी येणारी का त्यात निंदा करतो. म्हणजे तुझे जे उपास तेच ठेव, मला दुसरा आणूच नको. त्याच्याकरता काही श्रेष्ठ कोणी असतो तो कमी जास्त शास्त्र सांगितलं जातं, पण केवळ ते कनिष्ठ आहेत असं नाही. याते अरे असंच याते ना म्हणून अन्य की निंदा एक की स्तुति के अर्थ है, त्याग अर्थ नहीं. बस एकाग्र होण्याकरता त्याचे त्यागा करता नाही. आमचे गुरुजी आम्ही फिरायला गेलो त्यांच्यावर त्या चंद्राकडे मसोबा आणि गुरुजी त्याचं पाय पडायचं मसोबा. आता आम्ही जर थोडं हेच के आम्ही हसायचे, कारण पांढरंग एवढा असं गुरुजी मसोबाचे पाय पडतात. गाड हो म्हणजे कसं नाही का. ब्रह्मरूप भाव रिटर्न नाही ठेव अंतर्ज्ञान तो देव काय नाही. सगळे जर ब्रह्मच आहे तर मसोबामध्ये ब्रह्म नाही का. मसोबा बाजूवर ठेवायचा ब्रह्म पाहिजे. पण ते वर्म नाही कळलं. पांडुरंग श्रेष्ठ मसोबा कनिष्ठ, पण त्यांच्या दृष्टीने मसोबा आणि पांडुरंग नाहीच की, सगळे चेतन आहे. भूती देव म्हणून भेटत आहे आंतरिक. दृष्टांत हो
वेद में अग्निहोत्र के 2 काल है, हो. एक तो सूर्य उदय से प्रथम हो. और दूसरा सूर्य उदय से अनंतर काल कहा है. आता अग्निहोत्र करायचं असते, एक व्रत आहे. आता त्या व्रताच्या अग्निहोत्र म्हणजे त्याचे 5 कुंड आहेत. त्या 5 कुंडामध्ये एक स्त्री कुंड आहे आणि ते 5 कुंडामध्ये स्त्री कुंड आहे आणि ते काही बरेचसे, तर त्याच्यावर त्यांच्या त्यावेळेची पूजा झाली पाहिजे, त्याची आहुती पडली पाहिजे. पण एक सूर्य उदयाच्या आज करण्याचा एक नियम आहे, एक सूर्य उदय झाल्यानंतर. पण सूर्य उदयाच्या आज करणं ते श्रेष्ठ आहे, सूर्योदयाच्या नंतर करणं ते कनिष्ठ असं नाही. वेळ आहे म्हणून करायचं. त्याचा विषय खोलासा 25 मध्ये केला. पण ही साधक ठेवायचं गरजच नाही. तिथे उदय काल के प्रसंग में अनुदय काल की निंदा करी है और अनुदय काल के प्रसंग में उदय काल की निंदा करी है. तेच एकूण कमी जास्त करू. सूर्य उदयाचा जे आज्ञा होते त्याचा नियम आहे, त्यांचा सूर्य उदय करणं काय योग्य नाही, आणि तेव्हा त्यांना सूर्य उदय आज करणं तेच योग्य नाही. पण ते निंदा नाही, त्याग नाही, हे लवकर करावं वृत्तीचे तर थांबावी म्हणून. आता खाली येऊ आपण. भागवत एकादशी आणि शिव एकादशी, स्मारक आणि भागवत एकादशी 2 आहे ना. स्मारक एकादशी महादेवचे आहे आणि भागवत एकादशी विष्णूचे आहे. मग आता दोन्ही एकादशी करणार आहे. शिवाच्या एकादशीला नाव ठेवायचं काय करायचं, तेव्हा शिवाच्या एकादशी करणं, विष्णूचं नाव ठेवायचं काय करायचं. पण ही वर्मन न कळल्यामुळे त्याचा त्याग करायचा नाही. आपली वृत्ती खाली येऊ देत नाही, निंदा नको, स्तुती नको, अशा रीतीनं तुमच्या देवाची तुम्हीच उपासना करा. याच्याकरता ती आहे. निंदा का तात्पर्य त्याग में होवे तो दोनों काल में होम का त्याग होवेगा. जर ते निंदा जर ठरली तर ते जे अग्निहोत्र त्याचा त्याग होईल. और नित्य कर्म का त्याग संभवे नहीं. और नित्य कर्म का त्याग संभवे नहीं. जे तुमचे नित्य कर्म असणार आहे त्याचा त्याग होणार नाही. जर त्याचं वर्म कळलं तर, त्याचं वर्म कळलं तर त्या साधनाचा त्याग होणार नाही. पण ज्यावेळेस श्रेष्ठ कनिष्ठता किंवा ज्यावेळेस दुसऱ्या साधनाची निंदा जर केली तर त्या निंदेवर तात्पर्य नसून तुमच्या साधनाला प्रबळच यावा, दुसऱ्या साधनाकडे जाऊ नये म्हणून. पण ते साधन त्याच योग्यतेच आहे. ते साधन तुमच्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठचा विचार नको. याच्याकरता तुमचं जे देव आहे तेच देव पाहिजे. विष्णूच्या भक्ताला सगळे विष्णू दिसावे, शिवाच्या भक्ताला सगळे शिव दिसावे, आईसाहेबांच्या भक्ताला सगळे आईस्वरूप दिसावं. याच्याकरता येते. याते उदय काल की स्तुति वास्ते अनुदय काल की निंदा है और अनुदय काल की स्तुति वास्ते उदय काल की निंदा है. एकाच्या वेळेस एकाची निंदा म्हणजे त्याचा त्याग नाही. त्या वेळेस नको. आपले जे ठरले तेच जे ठरले तेच थांबावं. दुसरं बघूच नाही. दुसरीकडे म्हणून अभंग याच्यावर दुसरीकडे न बघायचं. पतिवर्तनाची अनेकाची स्तुती तुकोराय सांगतो. पतिवर्तनाची अनेकाची स्तुती सर्व भावे ध्यानी म्हणजे पती म्हणून. तसं हे जसं त्या बाईचं महत्व आहे तसं ज्याची जी उपासना त्या उपासनेचं त्या देवताच्या ध्यानात मनात तेच असावं. आणि ज्याच्या ध्याना मनात असं त्याला दुसरं कुठे ऐकायला येतं. पण दुसरं कनिष्ठ असं कशाला. आणि ते असंच करावं. पतीवर जायचा भ्रतार प्रमाण काय साधन किती सांगा. कोणत्या पतीवर जायचा भरतार करो तैसा आम्हाला सर्व परिणाम आहे. जसं मालकच मान्य आहे, बाकी काय मान्य नाही. त्याप्रमाणे आमचा जो पांडुरंग आहे तेच आम्हाला मान्य आहे. बाकीचं आम्हाला माहीत नाही. ते चांगलं व्हायचं आम्ही म्हणत नाही. त्याचं तात्पर्य काय.
की तुझी उपासना दृढ कर, दुसरीकडे जाऊच नको. आणि ती उपासना दृढ झाल्यानंतर तेच उपासना तुझा उद्धार करेल. मग साधू रूपाने होईल किंवा साधूकडे पाठवते. नामदेव रायाला भगवंत पाठवलं का नाही? की नामदेव रायाला तुमच्या आमच्या करतात. नामदेव राय म्हणजे कृष्ण परमात्मा हे करणार आहे. जे जे झाले अवतार तुका त्याच्याबरोबर, तसे नामदेव राय उद्धवाचा अवतार आहे. पण तुमच्या आमच्या करता त्यांनी साधन केलं, अंगी कसं असतं त्याची शक्ती काही दाखवतात. असं कसं राहील नामदेव राय आज्ञान कसं राहील, कच्चा कसं राहील. पण तेवढंच भागत नाही म्हणजे नाटक त्यांचं तुमच्या आमच्या करता. ऐसे एक देव की उपासना के प्रसंग में अन्य की निंदा का, एक की स्तुति में तात्पर्य है, अन्य की निंदा में तात्पर्य नहीं. बस एकच तो सोपाचं सरळ, बाकीचे निंदेचं तात्पर्य नाही शास्त्रकारांचं. असं ते काय किती सांगावं साधन त्यांना. दुसरीकडे बघूच नको. तुझा जो देव ठरला तर तिथं थांब. आता बघा उगा विषय, पण साधनचा विचार आहे का देवाचा व्यवहार आहे. 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या 4 धाम केले आहे का नाही? सगळे पूर्ण यात्रा केले. पण कोणत्या यात्रेतलं कोणत्या क्षेत्रातलं त्याचं वैभव त्याची शक्ती म्हणून राहिले का? बद्रीनारायण गेल्यावर त्या बद्रीनारायणाची शक्ती, त्याची पवित्रता, त्याचं अलौकिकत्व राहतं ह्या लोकांच्या लक्षात. फक्त तीर्थाटन अहंकारचं प्राप्त मात्र अभिमान नसतो. आम्ही इतकं केलं तितकं केलं अभिमान, ते जिथं केलं त्याचं काहीच म्हणत नाही. काशीला गेलं विष्णुदासाचं मंदिर कोणकडे आहे, विष्णुदासाचं शंकर तोंड कोणकडे आहे, शंकराची उंची किती हे नाही. काशीमध्ये काय पवित्रता हे नाही. आम्ही काशी केलं, कपाळी खटखट नाही केली. अशी बोंब आहे अज्ञानी लोकांची. म्हणून साधू त्या अज्ञानी जेव्हा सांग बाबा रे तू जास्ती उपासक तेच कर, बाकी तू मनात आणू नको. आमची बाकी तो मनात येऊन येऊन पण थोडंसं हे सांगायचं कनिष्ठ होता, पण ते कनिष्ठ नाही. शिवाजी महाराज श्रेष्ठ, तानाजी महाराज कनिष्ठ. शिवाजी महाराज खूप हुशार आणि तानाजी हुशार नाही. पण तानाजी पण का खाली घेऊन शिवाजीच म्हणत राहावं, तसं पांडुरंगच म्हणत राहावं, बाकीचं म्हणत ठेवू नये. किंवा शंकराच्या भक्ताला शंकरच म्हणत राहावं, बाकीचं म्हणत ठेवू नये. ह्याच्यात पुढे जाऊच का? फक्त वृत्तीला एकाग्रता करण्याकरता हे सगळं. वृत्तीला एकाग्रता करण्याकरता हे सगळं. असे त्याला फाटे फुटे देऊ नको. लोका म्हणे वाटे फुटे देऊ नको फाटे. काय म्हणतात महाराज? तुका म्हणे वाटे आणि फुटे देऊ नको फाटे. मग त्या साधूकडे त्याचा आहे, त्या साधूकडे त्याचा आहे की फाटा फुटला. आम्ही ते सांगत असतो अभिमान म्हणून वस्तूचे म्हणा. आम्ही पंडित असून देव आणि चंद्रवा का माहित नसतं आम्हाला. मग ते काय कनिष्ठ झाले का? साधकाला वृत्तीला एक होऊन ते आनंद मिळावा म्हणून हे. पुन्हा आम्ही तुम्ही आता थोडं विचार कोणी आले त्याला तुला कोणत्या दिवसावर कोणत्या दिवसावर कर असं म्हणतं की नाही. नाही तर हे करून कोणती कर असं नसतं. कारण आवडीचं चिंतनामध्ये लवकर काम होतं. नाही त्याचं एक आवडीचं आपण तिसरं सांगा तसं नसतं. हे समजुतीचा विचार आहे. म्हणून कुठे तू देवापेक्षा पंचावी त्यात एवढंच वाटतं तात्पर्य की कनिष्ठता निंदा हालची बुद्धी ठेवू नको.
दुसऱ्या देवाविषयी. दुसरे देव म्हणत आणूच नको. आणि ते असं नाही जग त्याच्यात काय काम भागलं झालं. जेवताना एखादं चटणी नसलं पोट भरलं बा घर नसू चटणी देत सोडलं. नाही ती काय मग तुला नाही कळलं. एक तर तुला ब्रड धरी म्हणा हरशी करून येईल तुझी. अरे हे वाक्य लक्षात ठेवा. ते काका सांगत होतं काल कोणावर तर सांग ते कालचं पोराला सांगत होते. तर ते पण ते पांढरण गुट्याला म्हणजे तुमची कंपनी बाबा वेगळीच आहे. ही सगळी गुरुजींची शक्ती आपल्याकडे काय. गुरुजी कसे शिकवतात गुरुजी कसे म्हणजे त्यांची आपण जसं याला तुम्हाला माहित आहे का. माहित आहे ते टिपणी ते खाली नळ्या असतात ना आणि वरून बी पडते ना मग ते नळ्यासारखं आम्ही वरून मला कोणतं बी पेटतं कोणत्या काय गोष्टी त्यांची चांगली नळ्याला का नुसतं सोडायचं असं आहे. आपण नळ्यासारखं तर त्या नळ्याला कोणतं बी गव्हाचं आहे का जेव्हा काय नाही त्याला तसं आपल्याला काय माहिती गुरुजी काय सांगते ते. चला बघा आता ते अभ्यास हे लोकांचं मत भेटायचं.